slowly. Right on, next problem. Problem on profile line. There can be number of problems, but we'll take one sample problem. A line AB has its both ends lying on the same projector. So if you say this statement, ends of the line are lying on the same projector, it means which type of line? Profile. Lying on the same projector. The line video बंद झाला का? The line makes 30 degrees to HP. The end A is 20 mm above HP and 25 mm in front of VP. Complete the projections. And find the inclination of the line with VP, comma, elevation length and plan length. So we have to find out three things. Statement लिहून झाले? Yes. Okay. So we are given that line AB has both its ends lying on the same projector. The meaning of this statement is that this particular line is a profile line, as we discussed earlier. It also means that property काय सांगा profile line ची? Am I audible? Yes, sir. Yes, sir. Okay. उत्तर द्या ना. Theta plus phi equal to 90 degrees. 90 यापैकी degree. आपण कोणता अँगल दिलाय? Line makes 30 degrees to
HP. Theta. Theta is given to you. So as theta is 30 degrees. 30 degrees, for profile line, phi should be how much? 60. 60 degree. कृपया हे जनरलाइज करू नका. हे फक्त कोणासाठी ऍप्लिकेबल आहे? प्रोफाइल लाईन साठी. Profile. क्लिअर? Yes, sir. ओके. या रूम मध्ये नेटवर्क चांगलं मिळतं म्हणून आलो, पण इथलं फॅन बंद पडलाय. ठीक आहे, असू द्या. दॅट इज माय प्रॉब्लेम. शॅल वी स्टार्ट सॉल्विंग द प्रॉब्लेम? Yes, sir. ओके. इथं बघा, काल मी तुम्हाला सांगितलं त्यानुसार स्पेस कशी लागणार आधी सांगतो. तर इथं XY लाईन अशी काढावी लागेल, नंतर X1 Y1 काढावं लागेल. ठीक आहे. फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू असे येतील आणि साइड व्ह्यू असा येईल किंवा असा येईल. सॉरी, A' 15 आणि 25 ना, साइड व्ह्यू असा येईल. यानुसार स्पेस मॅनेजमेंट पहा. चालू स्टार्ट. Yes, sir. Okay, so start with XY line. It should be drawn at the middle of the page. Then also draw X1 Y1. आणि इथं आपल्याला काय काढायचं आहे? साइड व्ह्यू. This space is reserved for side view. Okay. Then draw one projector. एक प्रोजेक्टर काढून घ्या. तर प्रोफाइल लाईन असल्यामुळे सर्व जे पॉइंट्स आहेत कोणकोणते? A', B' and B, they will lie on the same projector. त्यामुळे हा प्रोजेक्टर तुम्ही मोठा काढून घेऊ शकता. Is that clear? Yes, sir. Okay, so you can draw a big projector as this is a profile line. And on this projector, you can mark A' and A. So A' किती आहे? 20 mm above HP. This is चेंज करू का नावाला वापरतो ना. This is A' 20 mm above HP. This is A 25 mm In front of me. B. ठीक आहे. Then प्रोफाइल लाईनच्या प्रॉब्लेम मध्ये बघा, मी तुम्हाला सांगतोय. Are you listening? Yes, sir. ओके. तर हा प्रॉब्लेम तुम्ही ऍज अन ऑब्लिक लाईन पण सोडवू शकता आणि साइड व्ह्यू ने पण सोडवू शकता. मी रिकमेंड करतो ऍज अन ऑब्लिक लाईन सॉल्व्ह करणं. चालेल? Yes, sir. कारण तुम्ही जर इन डेप्थ विचार केला तर प्रोफाइल लाईन ही ऑब्लिक लाईनची एक स्पेशल केस आहे ज्याच्यामध्ये थीटा प्लस फाय 90 असतं. इज दॅट क्लिअर? Yes, sir. आर यू लिस्निंग? तर Yes, sir. Yes. मी दरवर्षी म्हणजे हा माझा जनरल ट्रेंड आहे, स्टुडंटना जर ऑब्लिक लाईन परफेक्टली समजले असेल तर मी हा प्रॉब्लेम ऍज अन ऑब्लिक लाईनच सॉल्व्ह करतो, जेणेकरून फारसं कन्फ्युजन होणार नाही. आणि नंतर साइड व्ह्यूच्या मेथडने पण हाच प्रॉब्लेम मी तुम्हाला सोडवून दाखवेल. दोन्हीपैकी कोणती मेथड यूज करायची दॅट इज युअर डिसिजन. कदाचित दोन्ही मेथड वापरावं लागणार नाहीत जर ऑनलाईन एक्झाम असेल तर. ठीक आहे, शॅल वी स्टार्ट? Yes. ओके.
So in step number 1, the data available with us is ट्रू लेंथ द्यायची राहिली का? ट्रू लेंथ ऍड करायच्या मध्ये a dash a दिलाय, थीटा दिलाय ना. Add in the given data, true length equal to 70. Add केला. Shall we start? आवाज येतोय का? Yes, sir. Yes, Okay. sir. Now write down the given data. Given data काय काय बघा. True length किती आहे? 70 mm. 70. थीटा किती आहे? 30 degrees. 30 डिग्री. बरोबर आहे. तर आपण या केस मध्ये काय करू शकतो बघा. आपल्या नेहमीच्या कन्सेप्ट नुसार जर गेलो, कोणता कन्सेप्ट आहे? फ्रंट व्ह्यू शोज ट्रू लेंथ प्लस थीटा, टॉप व्ह्यू पॅरलल टू एक्स वाय. हा कन्सेप्ट आपण इथे यूज करू शकतोय. Yes, sir. ओके, चला मग सुरुवात करा. इन द फ्रंट व्ह्यू मार्क द कॉम्बिनेशन ट्रू लेंथ प्लस थीटा. इथं थीटा घ्या तुम्ही 30 डिग्रीज. This is angle theta. Along this angle theta, you can mark the true length. It also means that upon कोणता असेल B1 dash. Is that clear? Yes, sir. प्रोफाइलचा प्रॉब्लेम साइड व्ह्यू सोडवता येतो, हे मी तुम्हाला नंतर डेमॉन्स्ट्रेट करेन. ठीक आहे. झालं इथपर्यंत. Now project B1 dash in the top view as per the routine. टाइम टेबल मध्ये 3:45चं लेक्चर कोणते पहा बरं प्लीज. आपलं नाहीये माझ्या मते. Beat electrical. इलेक्ट्रिकल. आणि याच्यानंतर कोणतं आहे? याच्यानंतर नाहीये सर. या काय म्हणजे 15 मिनिटाला. हेच लास्ट आहे का? हा सर. सर. ठीक आहे. आज थोडस ऑफ बीट आहे डोकं. काय चालेल झालंय. बट आय होप यू आर अंडरस्टँडिंग द थिंग. इथपर्यंत शिकवलं समजलंय ना? Yes, sir. ठीक आहे. So here we obtain the plan length. Correct? एक Yes. प्रश्न विचारायचा आहे, इथपर्यंत आलाय का नाही ते सांगा प्लीज. Yes, sir. Yes, sir. ओके. यू शुड मेक अ हॅबिट. म्हणजे आय कॅन अंडरस्टँड व्हॉट इज हॅपनिंग. ठराविक लोक ड्रॉ करतात, बरोबर आहे की नाही? आणि जे ड्रॉ करतात तेच उत्तर देऊ शकतात, अशी अडचण आहे माझी. बाकीचे नुसतं ऐकतात ते उत्तर देऊ शकणार नाहीत. आणि जे ड्रॉ करतात त्यांनी जर उत्तर द्यायचं म्हटलं तर नोटबुक मध्ये जर लक्ष असेल तर थोडस इकडे कॉन्सन्ट्रेशन कमी होतं ऐकण्याकडे. इज इट करेक्ट? इज इट हॅपनिंग? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. तर सवय कशी पाहिजे माहितीये का? तर ज्यावेळी तुम्ही ड्रॉ करता त्यावेळी तुम्ही कानाने प्रश्न ऐकलं पाहिजे, त्याच्यावरती प्रोसेसिंग झालं पाहिजे डोक्यात आणि उत्तर देता आलं पाहिजे, बरोबर का? आम्ही ऍज अ टीचर बघा बोर्डवरती ड्रॉ करतो. येस ऑर नो? पाठीमागे कोण कुजबूज चालली का लेक्चर मध्ये त्याच्यावर लक्ष ठेवतो. कोणी प्रश्न विचारला उत्तर देतो. येस ऑर नो? मल्टीटास्किंग जमलं पाहिजे. इज इट करेक्ट? Yes, sir. Yes, sir. आम्हाला शिक्षक बनवता काय म्हणावं सर. Okay, my next question, can we obtain B dash here? Are you listening to my question? Yes. Yes, sir.
Can we obtain B dash here? Yes, sir. Yes, sir. B dash मिळू शकतोय. कसा मिळेल बरं? Rotate plan length. B dash फ्रंट व्ह्यू विषयी चालली चर्चा. तुम्ही पुढचं उत्तर दिलंय. त्याच्या आधीचा प्रश्न विचारला मी. यू आर राईट, नो डाऊट. हाऊ टू ऑब्टेन B dash? अगोदर 5 मिळवा. Theta. ट्रू लेंथ अँड 5. ट्रू लेंथ प्लस 5. ट्रू लेंथ प्लस 5 काढायचं, इलिव्हेशन लेंथ मग मिळते आणि इलिव्हेशन लेंथ रोटेट केल्यानंतर बी डॅश मिळते. ओके, इथपर्यंत काय डाऊट आहे कोणाला? No, sir. नो सर. No, sir. ठीक आहे. तर तुम्हाला दोन पद्धतीने सांगतो. प्रोफाईल लाईनचे प्रोजेक्शन आपण मला वाटतं शनिवार पासून डिस्कस करतो ना, एमसीक्यू पासून. तर प्रोफाईल लाईनचे प्रोजेक्शन कसे असतात? ऑल द पॉइंट कोणकोणते? ए डॅश, A dash A, B dash and B dash B. B. All of them lie on the same projector. Is it correct? Same projector. XY1. Okay. Yes. Now I repeat my question. Can we obtain B dash? Can we obtain B dash? Yes, sir. Yes, sir. Yes. B1 डॅश मधून लोकस वापरून. परफेक्ट. नॉर्मली या मोमेंटला मी वेट करतो दरवर्षी, कारण मला माहिती असते कोण कोण उत्तर परफेक्ट देणार आहे. आता जर तुम्ही B1 डॅश मधून लोकस काढला तर या लोकस वरती B डॅश असला पाहिजे. इज दॅट करेक्ट? Yes, sir. Yes, sir. But we are also knowing one thing, that A dash B dash will be a vertical line. कारण इथं जो अल्फा असणार आहे हा किती असणार आहे? 90. 90. अल्फा किती असणार आहे? 90 degree. 90. Are you degree. getting or not? यस सर. Yes, sir. प्रोजेक्टर जो आपण काढलाय ऑलरेडी, तो एक्स वाय ला परपेंडिक्युलर आहे का? हा प्रोजेक्टर आहे ना? Yes. So it means that the point of intersection of the projector in green color and the locus has to be B dash. Is it correct? Yes, sir. समजताय ना? Now सर्वांना समजलं का? काय डाऊट असेल तर विचारा. आता A डॅश टू B डॅश आपण जर जॉईन केलं तर ही कोणती लेंथ मिळेल आपल्याला सांगा? इलिव्हेशन लेंथ. This must be elevation length and this angle should be alpha. Alpha. How much? 90 degrees. 90 degrees. Is it correct? Yes, sir. Okay. My next question. Can we obtain B in the top view? Yes, sir. यस. B top view मध्ये मिळू शकतो. बरोबर आहे? कसं मिळेल? Plot 5 60 degrees. Okay. Then Take true length okay. and then draw locus from in point. ओके. बघा, जी प्रोसेस आपण फ्रंट व्ह्यू मध्ये रिपीट केली तीच प्रोसेस आपण टॉप व्ह्यू मध्ये रिपीट करू शकतो. ठीक आहे? काय करायचं सांगा? इथून फाय इक्वल टू 60 घ्यायचा. आर यू गेटिंग? Yes, sir. In the top view, mark phi equal to 60 degrees. Along phi, take true length equal to 60. And here you can mark point B2.
And once again, draw the locus through B2. So here you get point B. A to B represents which length? Plan length. This is plan length. And this will be angle beta, which is 90 degrees. आता A to B आणि A to B1 या लेंथ मेजर करा बरं. They must be equal. Yes, sir. Yes. They must be equal. ठीक आहे. आता इथं जे आपण फाय आणि ट्रू लेंथ ही लाईन काढली, लक्ष आहे सर्वांच्या समोर पहा स्क्रीनवर. फाय आणि ट्रू लेंथ आपण ही लाईन काढली की नाही? Yes, sir. प्लीज आन्सर. ती समजा मला Yes, sir. काढायचीच नसेल, शॉर्टकट मेथडने जायचं असेल तर Rotate शॉर्टकट काय plan होतं? length. Plan Rotate length. plan length. ही प्लॅन लेंथ आपण 90 डिग्रीनं जरी रोटेट केली असतं तरी चाललं असतं. इज दॅट क्लिअर? Yes, sir. तर तो असेल शॉर्टकट. आणि 5 प्लस ट्रू लेंथ ही काय झाली आपली रुटीन प्रोसेस झाली. कुठलीही एक गोष्ट वापरा, दोन्ही पद्धतीने केलं तरी बरोबर. इज दॅट क्लिअर? Yes, sir. ओके. हाच प्रॉब्लेम आता साइड व्ह्यूच्या मेथडने सोडवायचा. Yes, sir. सोडवायचा. Yes, sir. ओके. इथं आता इलेव्हेशन आणि प्लॅन लेंथ मेजर करा. फाय तर 60 आपल्याला माहिती आहे. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ इलेव्हेशन लेंथ? 3.35. किती आहे? 35. 35 ma'am. 35. ओके. प्लॅन लेंथ? 35. प्लॅन लेंथ अरे यार. And then 60. 60. 60, 60. 35 and 60. 60. Okay. Remember these values. आता हाच प्रॉब्लेम आपण साइड व्ह्यूच्या मेथडने सोडूया. हा प्रॉब्लेम संपलाय, सर्वांच्या लक्षात आलाय हा? Yes, sir. तर हा प्रॉब्लेम कसा सोडवला? Yes, sir. तर प्रोफाइल लाईनला आपण ऑब्लिक लाईन म्हणून ट्रीट केला. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Okay. Now start on a new page. नवीन पेज वरती सुरुवात करा. ड्रॉ XY लाईन. ड्रॉ X1 Y1. विल डू वन थिंग. एक बऱ्याच दिवसाची मला जिज्ञासा आहे, एक गोष्ट ट्राय करायची. Yes. ज्या ज्या लोकांनी हा प्रॉब्लेम आता सोडवलेला आहे, ठीक आहे, त्यांनी विदिन 10 सेकंड मला याचा फोटो पाठवा व्हॉट्सअपला. आय वॉन्ट टू टेक द काउंट. पाठवू शकताय? Yes, sir. Yes, sir. जे फोटो खूप उशिरा येतील ते स्वतःच नाहीत असं मी समजणार. प्लीज. रिसीव्ड वन फोटो. तुम्हाला ब्ल्यू टिक मार्क दिसत आहेत, पण पहिला जो फोटो मिळाला तो ठीक आहे, चांगला आहे.
This is just one exercise. Don't worry, we'll do our work. बरोबर आहे की नाही? म्हणजे सध्याच्या काळामध्ये तुम्हाला माहिती आहे म्हणजे पूर्ण एकदम केजी पासून ते पीएचडी पर्यंत सरसकट डिस्टन्स किती 20 and 25 ना केजी टू पीएचडी सरसकट ढकलायचं काम चालू आहे. You will be pushed to next class. Don't worry about that. पण तो जो एक किलर इन्स्टिंक्ट असतो की हे प्रत्येक गोष्ट मला जमली पाहिजे चांगल्या पद्धतीनं. कारण नॉर्मल लेक्चर मध्ये सगळ्यात जास्त त्रास कोण देतात जर तुम्ही ऑफलाईन क्लासेस अटेंड करत असाल यू आस्क टू युअर सिनियर्स तर सगळ्यात जास्त त्रास देतो हा ग्राफिक्सचा शिक्षक. कारण तो तुम्ही काढलेला प्रत्येक लाईन मध्ये प्रत्येक पॉइंट मध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्ही एक जर प्रॉब्लेम सोडवला असेल तर त्या प्रॉब्लेम मध्ये कमीत कमी तो तुम्हाला 5 ते 6 करेक्शन देतो. बरोबर आहे का? पण सध्या सिच्युएशन मध्ये कंडिशन अशी आहे की जे काय चाललंय त्याच्यावरती आमचा कंट्रोल नाही. लक्षात आलं? बरेचसे प्रश्न आहेत बरेचसे उत्तर त्याची मिळणं बाकी आहे. पण ज्यांना शक्य आहे त्यांनी स्केचबुक वापरा. नो डाऊट मी काय प्रत्यक्ष तुमच्या समोर येऊ शकत नाही बरोबर आहे की नाही पण थोडं बहुत आपल्याला काहीतरी नॉलेज घ्यायचं ह्या भूमिकेतनं स्केचबुक वापरा. जे सिन्सिअर आहेत ते जे काहीच करत नाहीत त्यांना बोलण्यात अर्थ नाही त्यांना ढकलायचं आहे वरच्या वर्गात एवढंच टार्गेट आहे. ठीक आहे शॅल वी कंटिन्यू. Yes, sir. एक लक्षात घ्या मार्क कसं आहे मार्क कुणी पण मिळवतं तुम्हाला माहिती आहे म्हणजे अभ्यास करणारा पण मार्क मिळवतो बरोबर ना आणि बघून लिहिणारा पण मार्क्स मिळवतो बरोबर आहे. पण जर खरोखर काय चांगलं करायचं असेल तर आपल्याला सिन्सिअरिटी पाहिजे. डू यू अग्री? येस और Yes, नो? sir. Yes. ओके झालं. ए डॅश ए प्लॉट केलाय x1 y1 काढले. Yes. ओके नाउ वी वांट टू आता हा प्रॉब्लेम आपण सेम प्रॉब्लेम सोडवतोय साइड व्ह्यू मेथड ना चालतंय. ए डॅश मधून एक प्रोजेक्ट ड्रॉ करा जो कसा असला पाहिजे पॅरलल टू एक्स वाय. Parallel. ठीक आहे. ड्रॉ वन प्रोजेक्टर थ्रू ए डॅश which is parallel to xy. Okay. Then from A एका लिहून दिलं आपण. डू यू रिमेंबर? Yes, sir. Yes, sir. तर ए मधून एक प्रोजेक्टर काढा हॉरिझॉन्टल पॅरलल टू एक्स वाय वन्स अगेन कुठपर्यंत अप टू द 45 डिग्री लाईन. ही 45 डिग्रीची लाईन आहे बरोबर आहे का? दिस अँगल शुड बी 45 degrees. Then from this point on 45 degree line इथून काय काढायचंय एक वर्टिकल प्रोजेक्टर जो एक्स वाय ला परपेंडिक्युलर असेल. समजतंय? इथपर्यंत झालंय का? इथपर्यंत झाले मुलांनो? Yes, sir. This is A double dash. Okay. I'll do my work honestly. कन्सेप्ट सांगायचं काम मी प्रामाणिकपणे करतो. सांगा हे वर्टिकल डिस्टन्स किती असेल ए डबल डॅश अबव एक्स वाय? 20. 20 Yes, plus. 20 असेल बरोबर आहे का? Yes, sir. ओके आणि इथलं डिस्टन्स किती असेल x1 y1 पासूनचं a चं डिस्टन्स? $25.
हे डिस्टन्स 25 आहे का? Yes. Yes, sir. म्हणजेच हे पण 25 असेल Yes, sir. आणि हे पण 25 असेल. इज दॅट करेक्ट? येस ऑर नो? Yes. Yes, sir. Okay. So this distance of a double dash from x1 y1 will be 25. आणि a double dash कुठे आहे सांगा? इथे आहे, बरोबर आहे का? इंटरसेक्शन ऑफ टू प्रोजेक्टर्स इन द साइड व्यू. इथं a double dash आहे. आता एक मी तुम्हाला एक्सरसाइज सांगतो. आर यू लिसनिंग टू मी? Yes, sir. ओके. आता काय मी सांगतो तो एक्सरसाइज करून पहा. जे पेज आहे आपल्या नोटबुकचं, जे लोक ड्रॉ करतात त्यांच्यासाठी, जे ड्रॉ करत नाहीत त्यांच्यासाठी काय सांगू शकत नाही. ठीक आहे. आता तुम्ही इमॅजिन काय करा, x1 y1 जे आहे, इमॅजिन नाही, प्रत्यक्ष कराच मी सांगतो ते. ठीक आहे. तर जिथं x1 y1 आहे तिथून तुमचं पेज फोल्ड करा. जी उजवी बाजू आहे, तर पेजचे दोन भाग झाले x1 y1 म्हणून. कुठला? एक लेफ्टचा आणि एक राईटचा. बरोबर आहे? Yes, sir. तर काय करा, x1 y1 वरती तुमचं पेज फोल्ड करा आणि जो उजवा भाग आहे तो असा 90 डिग्री फिरवून घ्या. म्हणजे इथं x1 y1 आहे समजा, हा जो उजवीकडचा भाग आहे तो असा 90 डिग्रीनं फोल्ड करा. केला? Yes, sir. केला. ठीक आहे. म्हणजे असं काहीतरी चित्र आता तुमच्या समोर असेल, बरोबर आहे का? तर a डॅश हा पॉइंट तुमचा ऍट ऍक्च्युअल कुठे आहे बघा, तर XY च्या वरती 20 mm आहे, बरोबर आहे? आता Yes. नोटबुक असे समोर ठेवा, नोटबुक समोर ठेवा, असं मी सांगतो असे. काय बोलतो लक्षात येते का? नोटबुक असे समोर ठेवा. तर a डॅश कुठे आहे? तर या XY लाईनच्या वरती आणि तुमच्या समोर जे पेज आहे नोटबुकचं ते VP असं समजा, तिथून 25 mm अलीकडे आहे तुमच्या दिशेने. आर यू गेटिंग? Yes. Yes, sir. आणि आता तो जो पॉइंट आहे तो नोटबुक पासून बाहेर 25 mm आला असं इमॅजिन करा. ही नोटबुक आहे समजा. समजतं काय बोलतोय? Yes, नोटबुक sir. समोर ठेवा. ही नोटबुक आहे. जो ए पॉइंट आहे तो 25 mm नोटबुक मधून बाहेर आला असं समजा. समजलं? इमॅजिन होतंय Yes, का? Yes, sir. आणि तो जो बाहेर आलेला पॉइंट आहे त्याला डाव्या बाजून पहा. लेफ्ट हँड साइड वर. तर तो कोण असतोय? ए डबल डॅश. इज दॅट क्लिअर? Yes, काय sir. होतं लक्षात येते का? Yes, sir. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ साइड व्ह्यू. सध्या माझ्याकडे नोटबुक नाही, अदरवाइज मी डेमॉन्स्ट्रेट केला सर. ठीक आहे. हॅव यू ऑब्टेन ए डबल डॅश? Yes, sir. ओके. नाउ यू कॅन डू वन थिंग. आता साइड व्ह्यू जो येणार आहे त्याचं नेचर तुम्हाला माहिती आहे. साइड व्ह्यू मध्ये काय दिसणार आहे सांगा? A double dash, B double dash. ए डबल डॅश बी डबल डॅश असेल आणि अजून काय काय इन्फॉर्मेशन दिसणार आहे सांगा? True length, ट्रू लेंथ दिसेल, अजून theta आणि phi. थीटा आणि फाय. इज दॅट क्लिअर? काल एमसीक्यू च्या दरम्यान एक्सप्लेन केलं होतं. साइड व्ह्यू ऑफ प्रोफाइल लाईन शोज ट्रू लेंथ, थीटा अँड फाय. तर बघा इथून अँगल घ्या थीटा, म्हणजेच किती? 30 डिग्रीज. आणि हे डिस्टन्स किती घेणार तुम्ही? True length. इक्वल टू ट्रू लेंथ. समजतंय का? Yes, sir. इफ यू रिमेंबर, ठीक आहे, आधी नाव दे पॉइंटला आपण. दिस इज बी डबल डॅश. ओके. ट्रू लेंथ किती आहे? 70 ना?
Yes, sir. ओके. जर तुम्हाला आठवत असेल तर पाठीमाग आपण हाच प्रॉब्लेम सोडवत होता एक 15-20 मिनिटापूर्वी. त्यावेळी आपला फ्रंट व्ह्यू असा दिसत होता. डू यू रिमेंबर? Yes, sir. आठवत आहे सर्वांना? Yes, sir. ओके. आता प्रोफाइल लाईनची प्रॉपर्टी काय? तर A dash A, B dash B lie on the same projector. Is it correct? Yes, sir. मग काय करायचं आपल्याला? तर हा जो प्रोजेक्टर आहे A डॅश आणि A चा तो एक्सटेंड करून घ्या. ठीक आहे. एक्सटेंड केलं प्रोजेक्टर. Yes. Now, can we obtain B dash? Can we obtain B dash? Yes, sir. Yes. Yes. We can obtain. कसं मिळलो? Locus from B dash. तर बघा, जर A डॅश मधून येणारा प्रोजेक्टर हा फॉरवर्ड प्रोजेक्शन टाकून A डबल डॅश देत असेल तर B डबल डॅश मधून आपण जर रिव्हर्स प्रोजेक्शन टाकलं तर इथं तुम्हाला काय मिळू शकतो? B dash. B dash. Is that clear? Yes. This is called as reverse projection. नॉर्मली आपण कसं जातो? फ्रंट व्ह्यू मधून साइड व्ह्यू मध्ये जातो. बरोबर आहे? आता काय करायचं आपल्याला? रिव्हर्स यायचं आहे. साइड व्ह्यू मधून फ्रंट व्ह्यू मध्ये. इज दॅट क्लिअर? सो फ्रॉम B डबल डॅश ड्रॉ वन प्रोजेक्टर, ज्याला आपण पाठीमागच्या प्रॉब्लेम मध्ये लोकस म्हणत होतो. इज दॅट करेक्ट? Yes. Yes, sir. पण एकूण प्रोसेस एकच आहे हे लक्षात येतं तुमच्या? Yes, sir. जो Yes, फ्रंट sir. व्ह्यू जो तुम्हाला A डबल डॅश B डबल डॅश दिसतं तर आधीच्या प्रॉब्लेम मध्ये काय होता? A डॅश B1 डॅश होता. त्यामुळे उत्तर तेच मिळणार आहे. So here you get B dash. B dash. Now make A dash B dash dark. प्रोजेक्टर आपला फेंट आहे असं मी समजतो. A dash B dash will be the elevation length. You'll get the same value of elevation length. 35 वगैरे काय होते नाही. Yes, sir. ओके. ठीक आहे. पुन्हा एकदा स्क्रीनकडे पहा सर्वांनी आता. आता A टू A डबल डॅश टॉप व्ह्यू मधला A आणि साइड व्ह्यू मधला A डबल डॅश याच्या दरम्यान आपण कसा ट्रॅव्हल केलाय? पहिल्यांदा हॉरिझॉन्टल प्रोजेक्टर, बरोबर आहे का? आणि नंतर Vertical. व्हर्टिकल प्रोजेक्टर. तर हे काय झाले? फॉरवर्ड प्रोजेक्टर, बरोबर आहे का? तसंच तुम्ही साइड व्ह्यू मधून टॉप व्ह्यू मध्ये जाऊ शकता का रिव्हर्स डायरेक्शनने? Yes, sir. Yes. जाऊ शकता. कसं जाणार? Projector Yes, from yes. B हा, dash. इथं मला थोडीशी स्पेस कमी पडते त्यामुळे मी ऍडजस्टमेंट करून दाखवतोय. आता सगळं इरेज करायला वेळ नाही आपल्याकडे. तर इथून ते इथपर्यंत आहे असं. इथं अशी 45 डिग्रीची लाईन नसेल. ट्रू लेंथ जरा जास्त टाकलं गेलं. काय बोलतो लक्षात येतं ना? इथं असं एक प्रोजेक्टर टाका व्हर्टिकल आणि तिथून तिथून कसं हॉरिझॉन्टल प्रोजेक्ट न्यायचं आहे. हॅव अंडरस्टूड द प्रोसिजर? Yes, sir. Yes, sir. ओके. कारण कसं आहे मला सगळंच रिड्रॉ करावं लागेल आता.
आणि असं तुम्ही रिव्हर्स येतात त्यावेळी तुम्हाला काय मिळेल इथं बी विच विल बी प्लान लेंथ. इज इट करेक्ट? Plan length. Yes. Once again you will obtain plan length to be around 60. 60. Yeah, ma'am. सेम उत्तर मिळेल. ठीक आहे. मला सांगा कोणती मेथड सोपी वाटली? First one. First. फर्स्ट वन इज ऑफकोर्स इझी, कारण पहिल्या मेथड मध्ये आपण काय केलं, ट्रू लेंथ प्लस थिटा इथंच डायरेक्ट टाकलं होतं, आठवते ना? Yes. So you treat the profile line as an oblique line and you can solve the problem easily. एक प्रॉब्लेम होमवर्क ला घेत आहे. Yes, sir. Yes, sir. राइट डाउन वन प्रॉब्लेम. 7 मिनिट आहेत, तुम्ही सुरुवात करू शकताय. मे बी कम्प्लीट पण होईल. याचा स्नॅपशॉट घेऊ नका कारण हा ऍडजस्ट केलेला आहे प्रॉब्लेम. आय होप यू हॅव अंडरस्टूड द प्रोसिजर. राइट डाउन वन प्रॉब्लेम फॉर होमवर्क. A line AB makes 45 degrees to both HP and VP. अर्थ काय समजला स्टेटमेंटचा? थीटा इक्वल टू 45, 45 फाय इज इक्वल टू 45, 45. थीटा प्लस फाय इज 90, means the given line is a profile line. Understood? Yes or no? Yes, sir. आधीच्या प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलं तो? तर पॉइंट्स ए अँड बी लाय ऑन द सेम प्रोजेक्ट असं म्हटलं होतं. त्याच्यावरून तुम्ही ओळखलं हे प्रोफाईल लाईन आहे. आता तुम्ही हे प्रोफाईल लाईन आहे कशावरून ओळखलं? Theta and phi equal. थीटा आणि फायचं समेशन 90 आहे, बरोबर आहे. तर स्टेटमेंट वेगळं वेगळं असेल पण त्याचा अर्थ तुम्हाला समजला पाहिजे. ही प्रोफाईल लाईन असते जर असं काय डेटा असेल तर. अंडरस्टूड? देन पॉइंट A is point A is 60 mm above HP and 20 mm. हा मी तुम्हाला सॉल्व करून दाखवतो पण कंप्लीशन ऍज अ होमवर्क असेल. 20 mm in front of VP. Complete the projections and find elevation length, plan length if the line measures वरती किती दिलं? 60 दिलं ना? ठीक आहे. The line measures 65 mm long. My first question, what will be your comment about elevation length and plan length? Patkan, those who have understood the concepts, they can answer easily. Elevation length आणि plan length विषयी एखादी गोष्ट तुम्हाला क्लिक होते का? बोला प्लीज. Elevation length above x, y, plan length below x. No, you have to compare those Equal. lengths. Equal. Perpendicular to XY line. Perpendicular आहेत, okay. Someone was saying right. You have to Plan compare the length. elevation length and plan length. Comparison करावं लागेल. Equal असते. परफेक्ट. दिस इज द परफेक्ट आन्सर. कारण ज्यावेळी थीटा आणि फाय इक्वल असतात, बरोबर आहे ना, त्यावेळी इलेव्हेशन लेंथ आणि प्लान लेंथ हे इक्वल असल्या पाहिजेत. आर यू गेटिंग? Yes, sir. Yes, sir.
तर या गोष्टी आपल्याला क्लिक होऊ शकतात. ओके, इट विल टेक सम टाइम, बट गुड टू सी दॅट सम ऑफ यू कॅन अंडरस्टँड इट सो अर्ली. नाउ वी कॅन प्लॉट ए डॅश अँड ए. तुम्ही आता सॉल्व्ह करू नका प्लीज, उत्तर देत राहा. आणि हा तुम्ही ऍज अ होमवर्क सॉल्व्ह करणार, बरोबर आहे. याच्यानंतर काय प्लॉट करायला गेलो, रेफरन्सेस, बरोबर ना. Yes, sir. ए कितीला आहे, 60 mm अबव HP ना, आणि 20 mm इन फ्रंट ऑफ VP. ठीक आहे. Now what is the value of theta? 45. True length 65. So can we mark true length plus theta in the front view? Hello? Can you mark true length plus theta in the front view? Given data सांगा की काय काय आहे. True length किती आहे? 65 65. 65. मला वाटतं तुम्ही ड्रॉ करता त्यामुळे उत्तर कमी येतात. Is it right? Is it right? Yes, sir. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. थीटा इज इक्वल टू 5 इज इक्वल टू 45. ठीक आहे. आता ट्रू लेंथ प्लस थीटा हे तुम्ही असं वरती टाकू शकताय, बरोबर आहे. येस और नो? Yes, sir. Yes, sir. बट इट इज नॉट लॉजिकली राईट. लॉजिकली राईट कधी होईल, तर ए चं डिस्टन्स तुम्हाला जास्त दिलंय ना 60, मग थीटा डाऊनवर्ड टाकणं हे लॉजिकली योग्य आहे. इज दॅट क्लिअर? Yes. Yes, sir. येस और नो? Yes, sir. Yes, sir. वरती टाकलं तर चुकीचा असा अर्थ होत नाही, पण थीटा तुम्ही डाऊनवर्ड डायरेक्शनला टाका, कारण ए चं डिस्टन्स जास्त दिलेलं आहे. आणि हे जर तुम्हाला थीटा डाऊनवर्डच आहे असं जर स्पेसिफाय करत असेल तर स्टेटमेंट मध्ये काय दिलं असेल सांगा. Point BP near the XY line. निअरर टू HP असं येईल. हे डिस्टन्स कुठलं आहे, अबव HP ना 60, बरोबर आहे का? yes. कधी कधी वळण खूप काय म्हणतात तसं वाईट वाटतं, कारण तुमचं अंडरस्टँडिंग खरोखर चांगलं आहे. इव्हन यू कॅन सजेस्ट द स्टेटमेंट्स. तुम्हाला ऑफलाईन शिकवायला खरंच बरं वाटलं असतं मला. ठीक आहे, डझंट मॅटर. काही लोक मात्र ऑनलाईन मध्येच खुश आहेत, बरोबर ना. ऑनलाईन मध्ये बऱ्याच फॅसिलिटी आहेत का नाही. युल गेट B डॅश, B1 डॅश मधून लोकस काढा. You'll get B dash. Is it correct? Now join. Yes, sir. A dash to B dash. You'll get which length? A dash to B dash. जे ब्लॅक कलरची लाईन आहे तेवढीच इलेव्हेशन लेंथ आहे. Elevation. किती आहे ते सांगा. अराउंड 45. ठीक आहे. आता बी पण या व्हर्टिकल प्रोजेक्ट वरती असलं पाहिजे, कारण आपण कोणती लाईन ड्रॉ करतोय, प्रोफाईल. इज दॅट करेक्ट? चला, फ्रंट व्यू शोज ट्रू लेंथ प्लस थीटा. टॉप व्यू शुड बी Parallel to XY. Parallel to टू XY. त्यापैकी ए डावीकडे असेल. इज दॅट क्लिअर? Yes, sir. So project B1 dash in the top view. B1 dash ला टॉप व्ह्यू मध्ये प्रोजेक्ट करा.
एक ए मधून लाईन पॅरलल टू एक्स वाय काढा. You'll get B1. This is plan length. Okay. Next step. Plan length किती आलं सांगा. पटकन बाळांनो, वेळ तुम्हाला पावण्याच्या पुढचं लेक्चर आहे. What is the value of plan length? 45. 45. 45. आणि elevation length किती होती? 45. 45. सेम. ठीक आहे. बघा, इथून पुढे जर तुम्हाला रुटीन मेथडला जायचं असेल तर काय करणार सांगा. इथं फाय हा अँगल टाका. बरोबर आहे का? Yes. इथं ट्रू लेंथ टाका. इथं B2 मिळेल आणि B2 मधून लोकस काढा. इज दॅट क्लिअर? किंवा शॉर्टकटने काय करू शकताय? Rotate plan length. Rotate the plan length through 90 degrees. Is that correct? Yes, sir. The plan length 90 degrees na. Rotate kara, you will get point B in the top view, and this will be the plan length. Plan length and elevation length should be equal. डफळे सरांचा फोन येतोय. मी थोडं डिस्कनेक्ट होईल. जॉईन A to B. जर त्यांना खूपच काही इमर्जन्सी असेल तर मी लेक्चर घेईन पावणेचारला. विल एंड हिअर. इथपर्यंत समजलं प्रॉब्लेम सर्वांना? Yes, sir. दिस प्रॉब्लेम इज कम्प्लीट. इलेक्शन लेंथ प्लान लेंथ इक्वल आहेत, कारण थीटा आणि फाय इक्वल आहेत. अदरवाइज तुम्ही काय करू शकला असता, इथून असं फाय जरी टाकलं असतं तरी चाललं असतं. लक्षात येत आहे? आणि त्यानंतर लोकस. काय गरज नाही, तुमच्या लक्षात आलेलं आहे. ठीक आहे. विल एंड द मीटिंग हिअर. डफळे सरांचा फोन रिपीटेडली येतोय मला. जर त्यांना काही इमर्जन्सी असेल तर मी पावणेचारला कंटिन्यू करेल. किती 35 झालेत ना? Yes, sir. Yes. जर लेक्चर मलाच घ्यावं लागत असेल तर आपण 3:50 ला जॉईन करूया. चालेल? Yes, sir. Yes, sir. थोडी चहाची वेळ झाली की नाही. जर लेक्चर मला मिळालं तर 3:50 ला. अदरवाइज डफळे सरांचा असेल तर 3:45. ठीक आहे. शॅल वी स्टॉप हिअर? Yes. ओके, थँक्यू.